नमस्कार मंडळी. देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 7ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र महाराष्ट्रात महायुतीने 45+चा नारा दिला होता. मात्र काही एक्झिट पोलनुसार तो दावा फोल ठरताना दिसत आहे. मात्र खरे निकाल येईपर्यंत आपल्याला वाट पाहणे आवश्यक आहे. तर आज आपण 48 पैकी जे 6 लोकसभा मतदारसंघ मुंबईत येतात ते अत्यंत महत्त्वाचे ठरलेत. ते म्हणजे भाजपा, शिवसेना आणि ठाकरे गटासाठी. त्यामुळे आज आपण त्यातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तेथील महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार कोण होते, वंचित बहुजन आघाडी किंवा अन्य पक्षाने कोणाला उमेदवारी दिली होती का, तेथील राजकीय ताकद कोणाची कशी आहे याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ याची ओळख करून द्यायची झाली तर या भागात शिवसेनेची स्थापना झाली. तो दादरचा भाग देखील याच लोकसभा मतदारसंघात येतो. या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे आणि शिवसेना गटात चुरशीची लढत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मोठी लढत होताना दिसत आहे. शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनचा समावेश असलेला हा परिसर ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरताना दिसत आहे. धारावीच्या पुनर्विकासावरून आधीच राळ उठल्याने त्याचे पडसाद मतदानात उमटण्याची चिन्हे आहेत. धारावी, अणुशक्तीनगर, चेंबूर, वडाळा सर्वाधिक कष्टकरी वर्ग या निकालाची दिशा ठरवणार आहे असे म्हटले जात आहे. शिवसेना भवन, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी अशा अनेक महत्त्वाच्या परिसराने युक्त असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई या 2 शिवसेनेच्या आजी माजी खासदारांमध्ये महत्त्वाची लढत होत आहे. मुंबई महापालिकेची 4 वर्ष तिजोरी सांभाळणाऱ्या शेवाळे यांना 10 वर्षांपूर्वी शिवसेनेने संसदेत जाण्याची संधी दिली होती. शिवसेना फुटीनंतर राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. या 2 शिवसैनिकांचे भवितव्य माही, वडाळा, सायन, चेंबूर, अणुशक्तीनगर या 6 विधानसभा मतदारसंघावर अवलंबून असणार आहे. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जवळपास 15 लाख मतदार या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. कष्टकरी मध्यमवर्गीय मतदार उमेदवाराचे भवितव्य ठरवेल असा अंदाज बांधण्यात येत आहे किंवा यापूर्वीच्या निकालावरून देखील तसे स्पष्ट होत आहे. आता विधानसभेनुसार कोणाची शक्ती तिथे जास्त आहे ते जाणून घेऊयात. अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्फेकर, सायन कोळीवाडामध्ये भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन, तसेच वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर हे देखील भाजपचेच आमदार आहेत. धारावीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड हे आमदार आहेत. माहीममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमदार आहेत. म्हणजेच महायुतीचे साधारण 3 आमदार आपल्याला या भागात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे साधारणतः राहुल शेवाळे यांची ताकद जास्त असल्याचे म्हटले जात आहेत. तसेच अनिल देसाई हे देखील शिवसेनेतील एक वरिष्ठ अनुभवी नेते आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणात मतदान झालं आहे, रात्री उशिरापर्यंत मुंबईच्या जागांवर मतदान सुरू होतं, त्यावरून उद्धव ठाकरेंनी प्रेस घेऊन टीका देखील केली. त्यावर भाजपने निवडणूक आयोगात तक्रार देखील केली. त्याची चौकशी चालू आहे. तो भाग एक वेगळा राहिला. मात्र शिवसेना फुटीनंतर मुंबई जो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो तो म्हणजे महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहणार आहे हे आता आपल्याला 4 तारखेला स्पष्ट होईल. मात्र जे काही एक्झिट पोल समोर आले त्यानुसार सध्या तरी दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होताना पाहायला दिसते. मात्र विकासाच्या मुद्द्यावर जनता राहुल शेवाळे यांच्या बाजूने जाणार. फोडाफोडीच्या राजकारणाला किंवा सध्या राज्यात जे काही विचित्र राजकारण सुरू आहे, फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, त्याला कंटाळून महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार हे आता 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई की राहुल शेवाळे हे जिंकून येतात हे आता 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात. धन्यवाद.